तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार सर. आज आपण चिंचोली शिवारात श्री दीपकरावजी तुराळे यांच्या शेतामध्ये आज आपण विजिटसाठी आलेलो आहे. आणि यांनी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज रोजी 10 एकराचा प्लॉट जो आहे पूर्णच्या पूर्ण आपला इंडिया ॲग्रोच्या माध्यमातून केलेला आहे. तर स्वतः शेतकरी उपस्थित आहे आणि हा त्यांचा पूर्ण प्लॉट आज रोजी पराठी जी आहे एवढी जबरदस्त पद्धतीने वाढलेली आहे आणि मस्त प्लॉट आलेला आहे यांचा. तर महत्त्वाची गोष्ट अशी होती की आज जेव्हा आपण लावण केली त्यावेळेस धरून चला की 1 महिना सतत पाऊस आणि त्यामुळे की नाही दबलेला माल आज तूर आणि कपाशी ह्या दोन्ही पीक एकदम जबरदस्त आलेलं आहे. तर स्वतः तुराळे सर जे आहेत ते आपले MIचे डिस्ट्रीब्युटर आहेत इंडिया ॲग्रोचे आणि स्वतः शेतकरी आहेत महत्त्वाची गोष्ट. आणि स्वतः राबून स्वतः ते आपल्या प्रोडक्टचा वापर म्हणजे रिझल्ट घेत आहेत. तर स्वतः श्री दीपकरावजी तुम्हाला काय वाटते सर? बोला सर. तुमचे मनोगत सांगा या माध्यमातून की तुमचा जो आज रोजी हा जो प्लॉट आहे हा कुठल्या पद्धतीने भरलेला आहे, कसा आला? हा सर, मी 12 जूनला लागवड केली याची. हां 7 जूनला 8 जूनला लावू म्हणत होतो, पण ते काही जुळलं नाही. पावसाचा काही योग होता नाही म्हणून 12 जूनला लागवड केली. 12 जूनला लागवड केल्यावर मधात काही पाऊस आला नाही, त्यामुळे झाली मोड. सगळी मोड झाल्यानंतर पुन्हा डबल सारण्या करून मी डबल वावर तयार करून हे टोबणं केलं. टोबणं केल्यानंतर मग लागला खूप पाऊस. मग पराठी जमून गेली आणि हे इंडिया ॲग्रोच्या माध्यमातून तयार केली. अच्छा. तर पहिल्यांदा ग्रो मॅजिक आपला MI स्प्रे ओलिव्ह या फवारणीपासून सुरुवात केली पहिल्या फेऱ्यापासून. आता 3 फेर झाले, 3 ते 4 फेर झाले समजून घ्या. फवारणी चालू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिले जे भूवस्त्र दिलं होतं ते खूप पावसामुळं ते काही वाहूनच गेलं. त्याचा काही म्हणजे जसा पाहिजे तसा फायदा झाला नाही. भूवस्त्राचं कसं आहे सर, एकदा ते आपल्या मुळाला चिपकलं की त्याचं कामच ते आहे की खताच्या सोबत आपण जे देतो पाण्याच्या संपर्कात आल्याच्या नंतर ते झाडाच्या मुळांना जाऊन चिपकून जातं. ते एकदा दिल्याच्या नंतर ते झाडामध्येच राहते. ते काही गेलं नाही. पण जे खत आहे आपण दिलेलं ते बाकीचं समजा ते झाड शोषण करून घ्यायचं काम करते. आणि शोषण न झाल्यामुळे समजा अति पावसामुळे आपलं जे दिलेलं खत आहे NPK ज्याला म्हणू आपण ते वाहून गेलं. त्याच्यामुळे आपल्याला समजा झाडाला ज्याप्रमाणे ग्रोथ पाहिजे त्याप्रमाणे झालेली नाही. तर हरकत नाही. पण नंतर जे आपण स्प्रे काढले त्याच्यामुळे आज रोजी आज आपण जर पाहतो म्हटलं तर बाकीच्या प्लॉटपेक्षा आपला जो हा प्लॉट आहे हा खूप सुंदर आलेला आहे. चांगला प्लॉट आहे सर. आणि हे बघून हे बोंडाची साईज पहा, बोंड बघा आणि बोंडाची संख्या पण तरी बघा, संख्या पण बडी आलेली आहे. आता कमीत कमी समजून घ्या 25-30 बोंड झालेले आहे. बोंड धरलेला आहे याला छानपैकी आलेला प्लॉट. क्वालिटी सध्या चांगली व्यवस्थित आहे. जेवढी पाहिजे तेवढीच आहे. खूप उंच वाढून काही फायदा नाही. तर बढिया अशी शेती करत आहोत. छान. सर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की इंडिया ॲग्रो वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे? इतर शेतकऱ्याला सांगितले पाहिजे ना, शेतकऱ्यानं करायला पाहिजे. शेतकऱ्यानं जर केलं तर यांना कळणार नाही आणि कळल्याशिवाय उत्पन्न वाढणार नाही. कारण आपण विषमुक्त शेती अभियानाच्या अंतर्गत आपण काम करतो. झाड केवढं आहे सर? टोंगळोभर आहे. त्या झाडाला बोंड बघ. हे कशामुळे लागले असं? आपल्या औषधामुळे ग्रो मॅजिक ओलिव्ह माझा विश्वास आणि भूवस्त्र सुपर याच्यामुळे झाड जरी छोटं असलं, झाड जरी छोटा आहे पण बोंडाची साईज बघून घ्या. बोंडाची साईज बडी आलेली आहे.
मस्त. फळ. हो. आपण हेच सांगणार आहोत शेतकऱ्याला, हो. का बा तुम्ही कुठून तरी शेती करत आहे, कुठून तरी औषध आणत आहे, मारत आहे, हं. 1-2 फवारण्या ह्या काढा, खताचं काम चांगलं करणार आहे हं. आणि चांगलं काम करत आहे. तर मी पूर्ण प्लॉट जो आहे ह्या ओलिव्हच्याच माध्यमातून केलेला आहे, मॅजिक ओलिव्हच्या, हो. आणि जमला आहे. तर बेस्ट आहे, बढिया आहे. हे बघा सर, क्वालिटी पण बघा झाडाची. झाडाची क्वालिटी पण खूप सुंदर आलेली आहे. तर धन्यवाद सर. तुराडे सर. नमस्कार. नमस्कार. जय इंडिया ॲग्रो, जय माय लाईफस्टाईल, जय जवान, जय किसान.